हरिओम. आज आपण रेकी शिकत असताना रेकीची मूळ कन्सेप्ट काय आहे समजणार आहोत. भारतामध्ये रेकी दोन मिनिंग येतात. ज्यांना माहित नाही ते एकच मिनिंग घेतात की रेकी करणे म्हणजे टेहळणी करणे कोणावरती तरी. दुसरा मिनिंग असतो रेकी हा शब्द जापनीज आहे. जापनीजची भाषा कुंजी आहे आणि कुंजी भाषेतून आल्यामुळं त्याला जापनीज मध्ये रेकी म्हणतो आणि तोच शब्द आपल्याकडे आलेला आहे, त्याला आपण रेकी म्हणतो. अध्यात्माच्या दृष्टीने ही एक आध्यात्मिक ऊर्जा आहे आणि तिचा वापर आपण आपल्यासाठी करत असतो. आता ही रेकी म्हणजे काय मी सांगत असतो. आपल्या भाषेमध्ये अश्विनी ऊर्जा, हस्तस्पर्श ऊर्जा म्हणू शकता. ठीक आहे. टच थेरपी म्हणतो आपण. आणि ही जी ऊर्जा आहे ती हातातल्या पाम चक्रांमधून बाहेर पडत असते. त्यामुळे ही ऊर्जा सगळीकडे आपण वापरू शकतो. आपल्या सगळ्या जीवनातली संकट अडचणी दूर होतात आणि एकदा शिकला ही अ, पहिली लेवल तर तुमच्या हेल्थच्या अडचणी बऱ्यापैकी सुटून जातात. आलं लक्षात? ही जी रेखीव ऊर्जा जी आपण म्हणतोय एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे आणि या ऊर्जेचा शोध कोणी लावला त्याविषयी थोडीशी माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्या अगोदर ऊर्जाचा प्रकार समजून घ्या. तुम्ही जी खाता पिताना अन्नातून ती काय आहे? त्यातून ताकद येते. ताकदीला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? एनर्जी. मराठीत काय म्हणणार? ऊर्जा. बरोबर. पाणी पिलो, छान वाटतं आपल्याला. खूप तहान लागलीये, वीक वाटते. पाणी पिल्यानंतर कसं वाटतं? मस्त वाटतं की नाही? थंडीमध्ये ऊन पडतं, पण खूप थंडी असली, ऊनच नाही पडलं तर कसं माणूस काकडून जातो. पण ऊन मिळाल्यावर काय मिळते त्याला? ऊर्जा. सोलर लावता त्याला काय म्हणतात? ऊर्जा. ही जी ऊर्जा आहे ना, ही जी कन्सेप्ट मी बरेच आता पॉडकास्टमध्ये तुम्ही समजून ऐकले असतील काय. ही जी ऊर्जा आहे ती आपण काय म्हणतो? तिचा स्तोत्र म्हणजे येते कुठनी, म्हणजे नदी उगम पावते कुठनी, तसं ही ऊर्जा येते कुठनी, वापरत कोण होतं हा विषय सोडून द्या. ही ऊर्जा येते दत्तगुरूंच्या आणि शिवाच्या, जे आपले ध्यान करतात सेवंत डायमेन्शन मध्ये आपण म्हणतो. दत्तगुरू असतील, स्वामी असतील, साईबाबा असतील, तुम्ही जे काय नावं घ्याल साधू संतांची अथवा देवांची, आदिमाता, त्रिविक्रम सगळे, तर त्यांची जी ऊर्जा असते परमशिवाची, ही ऊर्जा आपल्याला ही पामचक्रामधून वाहत असते आणि तीच ऊर्जा प्राण ऊर्जेच्या ह्याच्यातून वाहत असते. म्हणजे प्राण ऊर्जा श्वास घेतो वगैरे त्यातून आपल्याला जात असते. पण ही जर एक्स्ट्राचा वापर करायला गेलो आपण, ह्याने आपण आपली अनेक कामं करतो आणि आध्यात्मिक प्रगती ही करू शकता. म्हणजे अध्यात्माची एक जोड देत असतो. नंतर ही ऊर्जा वापरली कोणी? तर आपल्या बौद्ध धर्मामध्ये बी वापरली गेलेली आहे, हिंदू धर्मामध्ये वापरली गेलेली आहे. आणि जास्तीत जास्त कसं होतं, बौद्ध धर्मामध्ये का वापरली गेली तर प्रवास पायी चालायचे त्या काळी आणि प्रचार करावा लागायचा. त्यापुढे अनेक घटना घडायच्या आणि त्रास व्हायचे, डॉक्टर वैद्य नसायचे. त्यामुळे ह्याची दीक्षा देऊन ते आपापल्या पद्धतीने आपले आपले लोक ठीक व्हायचे. त्याचप्रमाणे हिंदू धर्मात आश्रमात गेला तर ही ऊर्जेचा वापर केला जातो. बरेच लोक बघा दारावर येणारे असं करतो तसं करतो म्हणतात, तेही कुठंतरी एखादी लेवल अशी फ्री शिकतात आणि तुम्हाला चमत्कार दाखवतात येऊन. नवीन माणसांना हा चमत्कार असतो. तर हा चमत्कार नसून बदल घडवणारा जीवन प्रवाह आहे, जीवन वाहिनी आहे, अश्विनी विद्या आहे, प्राणवायू आहे, प्राणवाहिनी आहे. यालाच रेकी म्हणतो. मूळ स्तोत्र दत्तगुरु, शिवजी आणि सूर्य. सूर्य म्हणजे आपल्या आत्म्याशी जोडला जातो. ज्यावेळी आपण रेकीला एंड करतो, ते देऊन झाल्यानंतर डिस्कनेक्ट करतो, त्यावेळी बेंबी शेजारी नेऊन डिस्कनेक्ट म्हणत असतो. म्हणजे याचा अर्थ, याचा मूळ स्तोत्र कोण आहे? मणिपूर चक्र, सूर्यदेव आहे. आलं लक्षात? स्वाधिष्ठान मणिपूर. दुसरी गोष्ट, ही कन्सेप्ट काय आहे ही समजली. हिंदू धर्मामध्ये वापर होता, अथर्व वेदात याची माहिती आहे आणि निर्मळ शुद्ध विद्या आहे. यामध्ये ब्लॅक मॅजिक, नकारात्मक अशी कुठलीच गोष्ट नाही. तुम्ही सकारात्मक सगळी कामं करू शकता, नकारात्मक काहीच करू शकत नाही. आता थोडीशी माहिती आली, ही ऊर्जा म्हणजे काय याची कन्सेप्ट समजली. आता काय अडचण कोणाला? आता बघा, ही रेखी ऊर्जा आली कुठून? बघा, कोणी नाही कोणी काहीतरी शोध लावावं लागतं. डॉक्टर मिकाओ उसोई सर हे होते, त्याचं नाव उसोई सेन्सेई होतं. ते तेंडाई बौद्ध धर्माचे होते. 15 ऑगस्ट 1865 साली त्यांचा जन्म झाला होता. जपान या गुपू प्रांत तानियाई या ठिकाणी. त्यांनी मानसशास्त्र त्याचप्रमाणे मार्शल आर्ट आणि
बौद्ध शिक्षण घेतलं होतं. त्यांचे पूर्वज हे चिंबा वंशाचे होते आणि हातोमोतो समुराई होती. त्यांच्या भावाचं नाव साने आणि कुनुजी होतं. उजाई मोन हे त्याच्या वडिलांचं नाव होतं. त्याप्रमाणे पत्नी सुझुकी सदाकोशी म्हणजे ब्रह्मचार्य पाळायचे यात काही नियम नसतात, गरज पडत नाही. सुझुकी सदाकोशी आणि मुले होती फुजी आणि तोशिको आणि एक लवकर एक्सपायर झालं आणि त्यांचं दुसरं नंतर. त्यानंतर बघा रशियामध्ये रेकीला बायोप्लास्मिक म्हणतात. चीनमध्ये तायची म्हणतात. इंग्लंडमध्ये किंवा इंग्लिश देशामध्ये आपण बघायला गेलं तर होली स्पिरिट म्हणतात. आणि बाकी तुम्ही आपल्या भारतामध्ये अश्विनी विद्या किंवा टच थेरपी किंवा टच थेरपी म्हणूनही ओळखले जातं. अशा पद्धतीने रेकीला वेगवेगळ्या ठिकाणी नावं आहेत. मग 13माही रेकी. रेकीचे खूप प्रकार आहेत. ही मूळ रेकी आपण शिकतोय ना, ह्यात खूप ताकद आहे. जी बाकीचे आले त्याच्यात एक फांद्या फुटलेल्या. एक झाड होतं, बस त्याला फांद्या फोडल्या आणि त्याची निर्माण झाली. हे जे डॉक्टर मिकाऊ सर होते, ते जपानमध्ये राहायचे. त्यांना मुलांना शिकवत असत. क्युटेश्वरामध्ये डोशिशा विद्यापीठ होतं. त्यांचे गुरु रोबोट होते आणि ते विद्यापीठामध्ये कार्यरत होते. शिकवत असताना बायबलविषयी माहिती सांगत होते. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, की हाताने थेरपी अशी आहे, की आपण आपले प्रॉब्लेम सोडवू शकतो, आजार बरे करू शकतो किंवा इतर प्रॉब्लेम सोडवू शकतो. पण ते सांगत असताना शेवटी ओरली आपण किती नॉलेज सांगतो, पण प्रूफ दाखव म्हणतात. तशी ती मुलं म्हणे, "असं आहे तर दाखवा कुठं." मग त्यांनी रात्रभर घरी गेले. तो प्रश्न सतावला. तो खूप इमानदार माणूस होता आणि त्याला अध्यात्माची बी आवड होती. त्यांनी शोधायचं ठरवलं. मग त्यांनी त्या शोधकार्यासाठी तिथं राजीनामा दिला दोशीशा विद्यापीठामध्ये. त्यानंतर ते पुढे जपानमध्ये गेले. जवळ 10 वर्ष यासाठी खर्च केली, एक गोष्ट शोधण्यासाठी. जपानमध्ये काही क्लू मिळाले नाहीत. भारतामध्ये वाराणसीत आले. वाराणसीत बऱ्याच गोष्टी काय-काय शोधण्याचा प्रयत्न केला. संस्कृत वगैरे शिकले. आपल्या ऋषीमुनी योगींच्या इथं आश्रमामध्ये त्यांनी बरेच ग्रंथ वाचले. त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा लोटस हा ग्रंथ वाचत असताना त्यात त्यांना माहिती मिळाली. अथर्ववेदामध्ये बी याची माहिती आहे. मग त्याचे जी माहिती मिळाली आणि जे काही बुक्स मिळाले त्यामध्ये बरेच काय-काय होतं, पण ते कसं करायचं? त्यातले सिम्बॉल असतील किंवा काय असतील ते फाटलेले होते. मंदिरावरती बघा बौद्ध धर्माच्या सिम्बॉल असतात किंवा शिव मंदिरात सिम्बॉल असतो. शिव अशा 7 काढल्यावरती असं बघा तुम्हाला दिसतं कुंडलिनीसारखं. असे वेगवेगळे सिम्बॉल होते. पण याचा अभ्यास करताना इथं कोण त्यांना माहिती देत नव्हतं. कारण आपली इथली इन्फॉर्मेशन सहजासहजी बाहेर पडत नव्हती. आणि त्यानंतर त्यांनी प्रयत्न केला, की कसं शोधायचं. मग ते गेले तिबेट साइडला. तिथं त्यांना समजलं, की साधना करावी लागते, तेव्हा त्याचं उत्तर मिळेल. ईश्वराने त्यांची खूप परीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी 21 दिवस त्यांना समजले, की 21 दिवस साधना करायची. त्यातून तुम्हाला हीची सिद्धी झाली तर होईल. म्हणजे हे जर काहीतरी माहिती मिळेल. मग त्यांनी जपानला गेले. आपल्या रोबोट हे त्यांचे गुरु होते त्यांना सांगितलं, असं-असं आहे, तसं-तसं आहे. मला साधना करायची याची माहिती घ्यायची म्हणले जा. कोरियामा पहाडावरती गेले. जपान येथे बेट आहे आणि त्या कोरिमा पहाडावरती जाऊन त्यांनी 21 दिवस साधना करायचं ठरवलं. बिना अन्न-पाण्याचं, पाणी थोडं-थोडं प्यायचे. हे पहिला म्हणजे 1 दिवस झाला की 1 खडा, दुसरा दिवस झाला की दुसरा खडा, तिसरा दिवस झाला की तिसरा खडा. असं करत-करत ते आपली साधना सुरुवात केली. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. ध्यान करायचे दिवस-रात्र. त्यांना काहीच मिळेना. हळू-हळू ध्यान बी लागायचं. चाललं होतं त्यांचं. त्यांनी आपलं चिकूळ म्हणजे चिवटपणा होता त्यांच्यात. असं करत असताना ते जवळ-जवळ 21-20 दिवसावर आले आणि 21व्या दिवशी त्यांनी जवळ म्हणजे आता काय सोडलंच होतं, की यात काय जगले किंवा मरले अशीच परिस्थिती होती. शरीराने खूप ते हे झाले होते, वीक झाले होते. पण अचानक म्हणताना कुठूनतरी एक दिवा प्रकाशाचा येतो. तसं एक आकाशातून म्हणतो ना, सूर्यप्रकाश कसा येतो, सूर्याची किरणं. तशी पहाटेच्या सुमारास त्यांच्या दिव्य शक्ती प्रकट झाली आणि ती दिव्य जी किरणं होती, त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत त्यांना वेढलं आणि ते बेशुद्ध पडले काही वेळासाठी, तास दीड तासासाठी. आणि त्यानंतर त्यांना सिम्बॉल असतील किंवा हे काय बरेरेकीविषयी ह्याचं बरंच काय-काय ज्ञान मिळालं. परंतु तरीही त्यांना काय वाटत नव्हतं, की हे काय खरं का नाही, काय नाही. ते चालता-चालता एकदा पडले, तर मी अंगठा लावला, पायाचा अंगठा धरला हाताने, तिथं बरं झालं. एका मुलीला तिथं गालावरून हात फिरवला, दाढ दुखत होती, तेही बरी झाली. आणि शेवटी आपल्या रोबोट हे त्यांचे हे होते गुरु, तिथं गेले. तिथं जाऊन ते म्हणाले, की गेले, आलोय साधना करून असं-तसं ते सांगत होते. ते रोबोट त्यांचे गुरु होते म्हणले, की "मी आजारी पडलोय. माझ्या स्पाईनचा प्रॉब्लेम आहे." त्यांना उठता येत नव्हतं. पण त्यांनी 3 दिवस त्यांच्यावरती हाताने ट्रीटमेंट केली आणि त्यांना चालायला येऊ लागलं. कसं?
त्यांनी वापर करायला सुरुवात केली रेकीचा. गरीब लोकांना, इतर लोकांना रस्त्याने रस्त्याने जिथं भेटेल तिथं ते द्यायला लागली. शिकवाय बरं करायला लागली. पण म्हणतात ना फ्रीमध्ये मिळतं. त्याची कुणाला काही जिथं पिकतं तिथे किंमत नसते. फ्रीमध्ये मिळाल्यावर कॉस्ट नसते त्याची. त्याचे पैसे भरले कॉस्ट राहते. तर त्यांनी धान्य किंवा पैसे घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी स्वतःची त्या हिलिंग अकॅडमी म्हणजे रेकी रोहिओ असे सेंटर उभारलं आणि त्यानंतर जपानमध्ये शिकवाय म्हणजे जिथं गरज आहे तिथं उपचार करायला लागले. मग त्यांच्यासोबत डॉक्टर जुझारो हायाशी हे एक नौदल प्रमुख होते ते आले. डॉक्टर एक टकाटा मॅडम होत्या यूएसच्या. ते खूप आजारी होत्या कॅनडा यूएस. तर त्यांना मधुमेह, कॅन्सर वगैरे भरपूर काय काय होतं. परंतु त्यांना ते उपचार घ्यायचे होते. शेवटची संधी डॉक्टर म्हणले, "तुम्ही जगला तर जगला, नाही तर मेला तर मेला. शेवटची संधी आहे." त्यानंतर ते काय केले, ते म्हणाले, की मला नॅचरल काय उपचार मिळतील का डॉक्टर? ते म्हणले, "जपानमध्ये अशी-अशी पद्धत आहे. हाताने काहीतरी करतात. बघा तुम्हाला काय त्याचं झालं तर." मग ते जपानमध्ये गेले. टाकाटा मॅडम होत्या त्या. त्यांनी तिथं थेरपी घ्यायला सुरुवात केली. 6 महिने थेरपी घेतली. सगळे आजार ऑल क्लिअर झाले. कॅन्सर, मधुमेह वगैरे, वगैरे. आणि त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये बदल घडले. त्यांनाही शिकावं असं वाटलं आणि त्यांनी जगभर प्रसार केला. पण जगभर प्रसार करायच्या अगोदर 1923 मध्ये जपानमध्ये मोठा मोठा भूकंप आला होता. त्यात आगी लागल्या होत्या. मोठं झालं होतं. तर तेव्हा त्यावेळी मनुष्यसंख्या आणि वैद्यकीय सेवा कमी पडत होती. त्यावेळी त्यांनी असं ठरवलं, की आपण मॅनपॉवर कमी पडते. आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी करायला सुरुवात केली. सगळ्यांना 2,000 लोकांना दीक्षा दिल्या, रेकी शिकवली आणि सगळ्यांना उपचार करायला लावले आणि त्याचे उपचार करत असताना कंडिशन टाकली, की 21 दिवस स्वतःही उपचार घ्यायचे, दुसऱ्याला हील करायचं. मग जपानमध्ये अशी रेकी घराघरात पसरली. जपानमधून अमेरिकेत, यूएस, कॅनडा, तुम्ही इंग्लंड घ्याल, आपल्या इंडियामध्ये आले. अशा सगळ्याच देशात वापरतात. आता रेकीला काही जात धर्म वगैरे नाही. कारण तुम्ही ऑक्सिजन घेता तिथे लिहिलंय का हिंदू आहे किंवा ईसाई आहे, ख्रिश्चन आहे असं काही नसतं. ही नैसर्गिक ऊर्जा आहे, देवाच्या शिवापासून येणारी ऊर्जा आहे. म्हणजे जे लोक ध्यान करतात त्यांच्यापासून येणारी ऊर्जा आहे आणि ही अशी ऊर्जा आहे. तर रिडिस्कव्हर केली डॉक्टर मिकाऊ सरांनी. मूळ स्त्रोत आहे डॉक्टर मिकाऊ सर आणि या ऊर्जेचा वापर करून आपण काय-काय करू शकतो जीवनामध्ये अनेक बदल करू शकतो. आता ही ऊर्जा वापरली जाते कशाला? मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या बरोबर, की रेकी का शिकवली जाते? शारीरिक आजार असतील, हृदयाचे आजार असतील, दमा, फुफ्फुस, नाक, घसा, कान, थायरॉइड, टॉन्सिल, डोकेदुखी, कान, नाक, मणक्याचे आजार, अपचनाचे आहार, वाईट सवयी, किडनी, म्हणजे इरेग्युलर पिरियड्स असतील, मूळबाळ होण्यासाठी पॅरालिसिसला पेशंटला नीट व्हायचं असेल, आतड्याचा आजार, डायबिटीज, मूळव्याध, गुडघेदुखी किंवा मोबाईलचं ॲडिक्शन पोरांना असेल, वाईट सवयी असतील, बाहेरच्या स्त्रीचा नाद लागला असेल किंवा बाहेरच्या पुरुषाचा नाद लागला असेल, लफडी किंवा लफडी तोडायच्यात वगैरे किंवा नाती जोडायच्यात जी बिघडलेत, सासू-सुनेचं असेल, इतर नाती, भूतबाधा लागली, नजरदोष आहे, करणी आहे, भूतपिशाच बाधा आहे, देव-देवस्ती केली, कुठला ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, विषकन्या योग आहे, कालसर्प कुठलेही योग असू द्या. विवाह जुळत नसतील, पाहिजे तसा मुलगा मिळत नसेल, नातेसंबंध चांगले करायच्यात किंवा पती-पत्नी संबंध असतील, डिव्होर्स केस मोकळं व्हायचं डिव्होर्स केसमधून, रुसवे-फुगवे असतील, घटस्फोट असतील, ग्रहक्लेश असतील, साडेसाती, धंदा व्यवसाय बुडा बंद पडले, चालत नाही. म्हणजे शेअर मार्केट तुम्ही करत असाल, त्यात बुडालाय म्हणजे पार काय तुम्ही म्हणजे खूप पैसा होता आणि डब्यातच गेलाय. आता काय तो पळून जायची, जीव द्यायची वेळ आली. अशी बी लोकं आहेत असतात काय-काय. वास्तुदशा असतील, नोकरी व्यवसाय असं नोकरी पाहिजे असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताय, प्रॉपर्टीच्या काय केसेस फसल्यात किंवा रिअल एस्टेटमध्ये काम करताना डील कंप्लीट होत नाही, देणे-घेणे प्रॉपर्टीचं किंवा कोर्ट केसेसमध्ये फसलाय किंवा सॉल्व्ह करायच्यात. वास्तुदोष असतील, काही व्याधी असतील, बिझनेसचे प्रॉब्लेम असतील, शेतीचे काय प्रॉब्लेम असतील, अडकलेला पैसा असतील, रिकव्हरी असेल किंवा एक्झाम्स असतील, स्मरणशक्ती वाढवायची, ताणतणावातून म्हणजे विकास करायचा आहे, बरोबर? आपल्यामध्ये भावनिक त्रास होतोय, टेन्शन येतंय, सुसाईडचे विचार येतात, नकारात्मक विचार येतात. राग, दोष, क्लेश, भावना, अँक्झायटी, स्ट्रेस वगैरे डिप्रेशन वाढलंय, व्यक्तिमत्व विकास करायचा, भावनांवर आपल्या नियंत्रण मिळवायचंय. डिसिजन किंवा गोंधळलेलापणा कमी करायचा उत्साह आणायचा यश प्राप्त झालं पाहिजे, आपल्याला जीवनात सक्सेस मिळाला पाहिजे. तर आपण ही रेकी शिकू शकतो आणि रेकी शिकून आपल्या जीवनामध्ये हे सगळे प्रॉब्लेम सोडू शकतो. आजपर्यंत माझ्याकडे जवळ-जवळ 8 ते 10,000 लोकं शिकलेली आहेत अशी ऑनलाईनच आणि वर्ल्ड वाईड असतात, बाहेरची सुद्धा असतात, आपल्याकडचे असतात. आणि आपण ह्याची लेव्हल 1 सामाजिक हेतूने फ्रीमध्ये शिकवत असतो, जेणेकरून तुम्हाला फायदा व्हावा, सगळ्याकडे पोहोचवावं. काही दिवसांनी मी
याचंच रूपांतर करणारे प्रत्येक गावात जाऊन म्हणजे जिथं जिथं लोक बोलवतील, जिथं जिथं लेवल 1 जिथं 5-50 लोक जमतील, तिथं तिथं जाऊन रेकी शिकवणार आहे. लोकांनी जर मला न्यायची आणायची त्यांची त्यांची सोय केली तर तर सगळीकडे प्रसार करण्याचा प्रयत्न आहे, जागरूकता वाढवायचा प्रयत्न आहे. काही दिवसांनी हेही काम हाती घ्यायचं चाललेलं आहे. असं परत काय काय करू. रेकीने असे काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुमचे डॉक्टराचे पैसे वाचतात, लाखो रुपये दवाखान्याचा वाचतो. मोडलेली हाडं तुमची जुळली जातात. म्हणजे तुम्ही रेकीची कराल, हेल्थवरती, वेल्थवरती, नकारात्मक एनर्जीवरती लाख परिणाम करते. पण शिकताय कुठल्या माणसाकडं, त्याला अनुभव काय आहे, हा महत्वाचा आहे. रेकी तेवढं खतरे बी असतात. म्हणजे दुसऱ्याची निगेटिव्हिटी तुमच्यात बी घुसू शकते. योग्य माणसाकडे शिकावं लागतं, योग्य मार्गदर्शन असावं लागतं. नाहीतर कमी पैसे येतं किंवा फी कमी कुठेतरी मिळते म्हणून तिथं जाता. पण जेव्हा तुम्ही ते काही दिवसांनी शिकता आणि तुमच्यामध्ये नकारात्मकता, कुठला आत्मा शिरला, काय शिरला, तेव्हा तुम्ही मग तुम्हाला कुणीच बाहेर काढू शकत नाही. त्या लोकांना अनुभव नसतो. फक्त यायचं, शिकवायचं, जायचं एवढेच करतात. आपल्या इकडं असं नसतं. आपण सगळ्यांना मनापासून शिकवतो. आपला स्टुडंट असो किंवा काही असो, गाईडन्स करत असतो. प्रयत्न करत असतो, की तुम्हाला काहीच होणार नाही. पूर्ण आपण ह्याने शिकवत असतो, की तुमचा ओरा लॉक करून टाकतो शिकवता-शिकवता. बऱ्याच काय-काय गोष्टी पुढे असतात, त्या आपण बघणार आहोत. आता रेकी संकल्पना तुम्ही बघितली. डॉक्टर मिकाओ सर रेकीची हिस्ट्री सांगितली. थोडंसं रेकीबद्दल जरा माहिती तुम्ही जाणून घेतली. तर रेकी कशी काम करते? रेकी म्हणजे काय काम करते? तर थोडेच तुम्हाला खूप आयडिया येतील. तर तुम्हाला थोडंसं एक व्हिडिओ दाखवतो. कारण थोडंसं सायंटिफिकली गेलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील आणि मग तुम्ही सहज पद्धतीने रेकीशी जुळवून घ्याल. हा जो व्हिडिओ बघताय ना, तर हा व्हिडिओ आहे आपली चक्र आणि चक्रांची माहिती वगैरे. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. रेकी 7 चक्रांवरती काम करत असते. 7 चक्रांवरती काम करते म्हणजे काय करते? जे आपल्या जसे गाडीला 7 चक्र असतात, तशी माणसाच्या शरीरात 7 चक्र असतात. जसं फॅनला काहीतरी पाते असतात, तेव्हा फॅनची हवा लागते. तशी आपल्या शरीरातली 7 चक्र चालली व्यवस्थित, तर आपलं शरीर व्यवस्थित राहू शकतं आणि आपण व्यवस्थित पुढे जाऊ शकतो. हा जो व्हिडिओ आहे तो 7 चक्रांचा आहे आणि जे 7 चक्रांवरती आपल्याला जर काम करायला गेलं, तर हे करतं. रेकीचा आणि ग्रह ताऱ्यांचा खूप संबंध आहे. त्यामुळं आपली चक्र बॅलन्स होण्यासाठी यांचाही खूप गाईडन्स लागतो आणि दैविक शक्तीचाही खूप अभ्यास लागतो किंवा त्याची साथ लागते. तर आपलं ते सगळं व्यवस्थित होऊन जातं. आणि या गॅलेक्सीमध्ये प्रत्येक तारा, ग्रह, मिल्की वे त्याचा आणि आपला खूप संबंध आहे. चंद्र आणि आपला खूप संबंध आहे. रेघुट्या मारणारे जरा प्लीज आता तुम्हाला शाळेत पाठवायची वेळ आली काय रे? तर रेकी आणि 7 चक्र ह्याचा खूप संबंध आहे. एक सेकंद आपण करत असताना या सगळ्या गोष्टींमध्ये बघा, शरीराचा खूप संबंध असतो आणि आपलं शरीर काय असतं, शरीराविषयी माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण आपल्या शरीराविषयी माहिती जाणून घेत असतो किंवा आपल्या चक्रांविषयी माहिती जाणून घेत असतो, तर थोडंसं एक ॲनिमेशन आहे ते तुम्हाला दाखवतो. शरीर म्हणजे तुम्ही काय आहे नेमकं तुम्हाला कळायला हवं बाबांनो. माणसाला वाटतं मी अमर आहे, मी अमुक आहे, मी फलाना आहे. पहिली गोष्ट एक समजून घ्या तुम्ही. तुम्ही कुठल्याही प्रकारे अमर नाही किंवा काय नाही. हे शरीर बघा, हे माणसाचं शरीर आहे. आपल्यावरती स्किन आहे आणि या शरीरामध्ये लाखो हाड आहेत. आपल्या शरीरामध्ये बरंच काय-काय आहे. 7 चक्रांनी बनलेलं शरीर आहे. म्हणजे सप्त 7 शरीर आहेत सूक्ष्म आपली आणि सूक्ष्म शरीरांनी आपलं काम चालू असतं. आता ही जी शरीरं आहेत मागची, ही सूक्ष्म शरीर आहेत. त्यामध्ये विवेक तंतू आहेत, मोठी हाड आहेत, बारकी हाड आहेत. जे काही आहे, त्या अनेक गोष्टी आहेत. त्याचबरोबर आपला मेंदू घेतला, तर मेंदूमध्ये अनेक तंतू न्यूरोलॉजिकल सगळी सिस्टम आहे. स्पाइन असेल, स्पाइनची सगळी सिस्टम आहे. तर यामध्ये काम करत असताना रेखे आपल्या सगळ्या अवयवांवर, बारक्या-बारक्या गोष्टींवर आणि आपल्या शरीरात जे काही 50 ट्रिलियनच्या आसपास
पेशी आहेत आणि त्याच पेशीमध्ये अनेक गोष्टी आपल्या जीवनातल्या साठवलेल्या आहेत. त्या गोष्टीवरती काम करते. आता एखादा बघा, ही रेकी जी काम करते ती क्राउन चक्रातून काम करते. तुमच्या पिनियल ग्लॅंड पासून अख्ख्या तंतूतून तुमच्या पायापर्यंत जात असते. म्हणजे जे आपण या शिकणार आहोत ती न दिसणारी ऊर्जा आहे, पण काम करते अख्ख्या बॉडीमध्ये. आता या बॉडीमध्ये कुठं तुमच्या निगेटिव्ह एनर्जी बसली आहे, कोणाच्या गळ्याला बसते, कोणाच्या चेहऱ्यावर बसते, कोणाच्या छातीत बसते, कोणाच्या पोटात बसते. आता हे वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि जी निगेटिव्ह अटॅक होतात ते तुमच्या माइंडवरती होतात आणि हे माइंड हॅक केलं जातं. त्यामुळं निगेटिव्ह एनर्जी किंवा करणी बाधा, भूतपिशाच आणि तुमच्या विचारांवरती आणि मनावरती ताबा मिळवला जातो, बुद्धीवरती. आणि त्याचप्रमाणे तुम्ही ते जे निगेटिव्ह एनर्जी सांगाल किंवा भूतपिशाच सांगाल ते तुम्ही करत असता. आणि तेच तुमच्या शरीरात सगळं घडायला लागतं. वेगवेगळे आजार होतात किंवा वेगवेगळ्या व्याधी सुरू होतात आणि 7 चक्रांचं कंट्रोल हे तुमच्या हातात न राहता त्या व्यक्तीच्या किंवा त्या गोष्टीच्या हातात निघून जातं. म्हणून आपण म्हणत असतो रेकी एनर्जी जी काम करते, ती डोक्यापासून पायापर्यंत करते. तुम्ही लोकांकडून किती उपचार घेतले, मी तुम्हाला किती हजार तुम्हाला पर्याय दिले. परंतु तुम्ही स्वतः जर नाही बदलले बाळांनो, स्वतःवरती जर नाही काम केलं, तर तुमच्या जीवनात कुणीच बदल करू शकत नाही. 7 चक्र तुमची कोण बॅलन्स करणार आहे? तुम्ही काम करावं लागतं चक्रांवर. दुसरा माणूस करेल हिलिंग देऊन. किती वेळा करेल? तुमचं 5-5 मिनिटाला चक्र बिघडल, 10-10 मिनिटाला बिघडल. कोण मोकळं आहे तुमचं हे करायला? म्हणून जीवनामध्ये चक्र हे एक सटल बॉडीमध्ये असतात, सूक्ष्म देहामध्ये. ही जी रेकी काम करते ना, औरावरती आणि सूक्ष्म देहावरती काम करते. जेवढा तुमचा औरा चांगला असतो, तेवढी तुम्हाला रेकी खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकते आणि तुमचे जीवन बदलू शकते. आता मी जे तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता, तर बघा बऱ्याच गोष्टी तुम्ही जाणत असताना किंवा शिकत असताना तुम्हाला सांगत असतो. आता आपल्यावरती हल्ले कुठे होतात हेच माणसाला कळत नाही किंवा मी सांगत असतो समजून. ही जी 7 चक्र असतात मित्रांनो, याच्याविषयी थोडं-थोडं तुम्हाला सांगणार आहे. थोडंसं ॲनिमेशनच्या स्वरूपात बघितलं तुमच्या डोक्यात बसतं, की आपल्याला काय होतंय, काय नाही. हे जे स्क्रीन शेअर करतोय मित्रांनो मी तुम्हाला, हे एक ॲनिमेशन आहे. हे बघा आपल्या शरीराचं एक जाळं असतं, ओराचं जाळं आणि हा सूक्ष्म देह असतो ना, हा माणसाचा एक सूक्ष्म सटल बॉडी असते. म्हणजे तुमचा वरचा शरीराचा देह म्हणजे जे काही आपला स्किन हाडं-बिडं म्हणतो, तो वरचा आणि आतला देह असतो. या आतल्या देहावरती आपल्या सगळ्या काम करतात आणि जे जादूटोणा, भूतबाधा इतर लोकं काय करण्याकरता 7 चक्रांमध्ये करतात. आणि यातलं तुमचं चक्र ग्लँड असतात यामध्ये. जसं पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, थायमस ग्लँड तशा एंडोक्राइन ग्लँड अशा ग्लँडवरती हल्ला केला जातो आणि तिथून तुमच्या चक्रांमध्ये प्रॉब्लेम निर्माण करायला सुरुवात केली जाते. मग ही चक्र जर सरळ फिरली तर चांगले. आता बघा हे मूलाधार चक्र असेल, प्रत्येक गोष्टीची जुळलेली. आपण पृथ्वी तत्वाशी जोडलेलो आहे. म्हणजे झाडाचं मूळ कसं असतं? मूळ जेवढं खाली जाईल तेवढं कसं असतं वडाच्या झाडावानी स्ट्रॉंग असतं आणि जेवढं वरचीवर राहील तेवढं झाड कधीही पडू शकतं, उपडू शकतं. म्हणून आपल्या 7 चक्रांना इतकं महत्त्व आहे आणि हे चक्रांचे जे खेळ चालतात हे सगळे ऊर्जांवरती असतात. आपण जे जगतोय ती ऊर्जा आहे. मी जे बोलतोय ती ध्वनी आहे. मला बोलायच नाही आलं, व्यक्तच होय नाही आलं, तर तुम्ही मला काय समजणार आहे? तुमची माझ्याविषयी काय ओळख येणार आहे का तुम्हाला? नाही ओळखू शकत. आणि पाण्याचा प्रभाव म्हणजे आपली पंचतत्व आहेत. अग्नी, आकाश, बरोबर? अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी तत्व, जलतत्व या तत्वावरती शरीर काम करतं. असं रेकी ही याच्यावरती काम करते आणि ही बॅलन्स करते. म्हणजे त्रिदोषावरती ही 7 चक्र आहे त्याच्यावरती काम करताना त्रिदोष असतात. वात, पित्त, कप्प. वात, पित्त, कप्प आणि पंचतत्वांवरती रेकी काम करत असते. काम करत असताना प्रत्येक चक्राशी निगडीत गोष्टी आहेत, की आपला ओरा असतो. आता ओरा म्हणजे काय बघा, प्रत्येक जणाला माहिती पाहिजे असते. मग तुम्ही देवाच्या मागे गेला, तुम्हाला लाल, पांढरं, पिवळं दिसतं का नाही? तो ओरा. तुमचा बी ओरा असतो, माझा बी ओरा असतो. जो पॉझिटिव्ह माणूस दिसतो किंवा तुम्हाला खूप त्याच्या मागे पांढरं किंवा एकदम छान वाटतं, स्माईल द्यावी, खूप छान बोलत असतो, हसत-खेळत असा माणूस असतो. असे ओराचे अनेक प्रकार असतात. ते आपण पुढे बघणार आहोत. आणि मी जो काय तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलाय, यामध्ये जो ओरा दिसतोय, असा माणसाचा ओरा असतो. साधारणतः माणसाचा कमीत कमी 15 ते 30 फूट ओरा असायला हवा. तर आत्ताच्या लोकांचा ओरा असतो 5 फूट, 2 फूट तिथून विठ्ठल, विठ्ठल कशाला असे बरोबर, बरोबर खुणा-खाणा करतोय? हात बाजूला घ्या बाबा. बारीक आहे का आता? त्याचप्रमाणे आपण काम करत असताना असे लोक आहेत ना बघा.
हे आयुष्यात स्वतः बी कधी काही काही सुधरत नाहीत आणि दुसऱ्याला कधी पुढे जाऊन देत नाहीत. विठ्ठल नावाचा माणूस आहे सर. सर्च मारा आणि रिमूव्ह करून टाका पटकन. म्हणून कसं सेशन मध्ये नको त्या रिमूव्ह करा पहिले. त्याचप्रमाणे ही जी ऊर्जा खेळते आपल्या शरीरामध्ये तर एका ऊर्जेच्या स्वरूपामध्ये असते आणि ही ऊर्जा काम करत असताना आपल्या शरीरामध्ये बदल व्हायला लागतात मायक्रो लेवलवरती, सूक्ष्म लेवलवर आणि प्रत्येक चक्र त्या पद्धतीने काम करायला लागतं. मग आपल्या चक्राचं काम ते चालू होतं. आता बघा, जेव्हा आपली कुंडलिनी वरती जाते, तेव्हा आपली एनर्जी वरती जाते म्हणतो. तेव्हा आपल्यामध्ये खूप बदल होतात आणि आपल्यामध्ये आता हे बघा डॉक्टरांचं चिन्ह असतं थोडंसं असं बघितलं असेल कधी डॉक्टरांच्या गाडी कुठेतरी काहीतरी. तर ही एनर्जी असते आपल्या मूलाधार चक्राच्या तिथे आणि ही एनर्जी खाली कुंडलिनी शक्ती असते आणि वरून येणारी शिवशक्ती असते. जेव्हा दोन्ही एकत्रित वर येतात तेव्हा आपल्याला एनलाइटमेंट मिळते. पण ही खाली वरून येते तेव्हा एनर्जीला सपोर्ट करते आणि चक्रातील घाण काढायला मदत करते. आता आपलं शरीर असतं ते बघा पृथ्वीशी जोडलेले आहे. आपल्याला बघा पृथ्वी तत्व कमी असेल तर खूप प्रॉब्लेम येतात आणि प्रत्येक गोष्ट फ्रिक्वेन्सीशी जोडले गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट फ्रिक्वेन्सी आहे आणि त्या फ्रिक्वेन्सीमुळे सगळ्या काही गोष्टी घडत आहेत. जेव्हा ही फ्रिक्वेन्सी कमी होते, दिसतंय का सगळ्यांना सगळं? स्क्रीन दिसते का? जेव्हा ही फ्रिक्वेन्सी काम करत असते, तेव्हा आपला ओरा चांगला, आपण हसत खेळत असतो, आनंदी असतो. लहान मुलं बघा, दिवसभर खेळणार, पार 10-11 वाजता झोपतात, तरी त्यांना कंटाळा येत नाही. पण एखादा माणूस थोडा उन्हातनं आला, थोडा काम करून आला, की थकल्या जातो. त्याचा ओरा कमी असतो, त्याची एनर्जी कमी असते. अशीच पैशाची एनर्जी असते, प्रत्येक गोष्टीची एनर्जी असते. मग जेव्हा आपण आपल्या शरीरावरती ह्या सगळ्या आपण ओरा जो असतो, त्याला जर लॉक केलं आणि सकारात्मक शक्ती रेखीने ऊर्जावान केलं, तर चांगली स्पंदनं बाहेर पडतात आणि आपल्या जीवनामध्ये कोणीच अटॅक करू शकत नाही किंवा आपल्याला कोणीच त्रास देऊ शकत नाही. म्हणजे बाहेरच्या नकारात्मक ह्या ज्या शक्ती असतात, त्या कोणीच तुम्हाला त्रास देऊ शकत नाहीत. याचा रस्ते अडवले जातात. आता काय छिद्र पडलेले असतात ओराला आणि छिद्र पडलेली काय करतात, की सारखं तुम्हाला प्रॉब्लेम देतात. कुठला नाही कुठला नकारात्मक विचार, भूतबाधा, प्रेतबाधा, भांडणं-तंडणं, क्लेश हे निर्माण होत आहेत किंवा आपल्याशी कोण नीट वागत नाही. मग हा जो ऊर्जेचा प्रवाह असाच जर चालला तो आपल्या नाड्यातून, इडा, पिंगला, सुषुम्नातून, आता आपलं जीवन खूप चांगलं होतं. मग आपलं सहस्त्रार चक्र चांगलं काम करतं. योग्य डिसिजन घेऊ शकता, योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. आपल्या जीवनात अनेक गोष्टी असतात त्या आपण चांगल्या करू शकतो आणि हे कधी करू शकता या सगळ्या ऊर्जेच्या वापराने आणि या ऊर्जेचा वापर केला तर आपलं जीवन खूप बेटर होतं आणि हे होण्यासाठी आपली चक्र जी म्हणतात मणिपूर चक्र अग्नीचं तत्व असतं अशी प्रत्येक चक्राची तत्व येतं आणि त्या तत्वानुसारच ते चक्र काम करत असतं आणि ही जर चक्री तुमची अलाईन झाली बॅलन्स झाला आणि रेकीचा वापर केला तर तुमची सगळ्या बाधा निघून जातील तुम्हाला कशाचाच उपयोग होणार म्हणजे कशाचा त्रास होणार नाही जीवन तुमचं सुखी होऊन जाईल आणि जीवनात काहीच कमी पडणार नाही हे तुम्हाला तंत्र समजलं काय आहे नेमकं ह्याच्या मागं सायन्स की बाबा ही तुमचं शरीर आहे. शरीरामध्ये हाड आहेत. हाडामध्ये तंतू काय आहेत, नाड्या आहेत, ब्लड आहेत, अनेक गोष्टी आहेत का नाही. म्हणजे किडनी, बिडनी प्रत्येक पार्ट आहे. आणि हल्ले जे होतात आजकाल, ते तुमच्या पाठवरती केले जातात चक्रातून. मूलाधार चक्रावरती हल्ला केला की तुमच्या हाडाचे प्रॉब्लेम निर्माण होणार, पैशाचे प्रॉब्लेम निर्माण होणार आणि भरपूर काय-काय प्रॉब्लेम निर्माण होतात. ते आपण प्रॉब्लेम आता पी-डी-एफच्या माध्यमातून जरा जाणून घेऊयात. चक्रांची माहिती. ठीक आहे. आता आपण चक्रांकडे जाऊयात. ही जी तुम्हाला पी-डी-एफ दाखवत आहे, तर सगळ्यांना दिसते बरोबर? या पी-डी-एफमध्ये हे डॉक्टर मिकाऊ सर ज्यांनी रेकीचा पुन्हा शोध लावला म्हणजे भारतात ऑलरेडी होते. पण पुन्हा शोध लावायचं कार्य ज्यांनी केलं, त्यांचं नाव डॉक्टर मिकाऊ सर आणि रेकी एक शिवशक्ती, शिवऊर्जा पुन्हा रिडिस्कव्हर करून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली तेच. आता हे माझी माहिती तर तुम्हाला सांगितलंय. आता जो हे दोन्ही पी-डी-एफ 20 वर्षावरून मला तर याचा अनुभव आहे आणि आपण अनेक साधना, तंत्र, मंत्र सगळ्या गोष्टीचा शिकलेलो आहे. त्याचा वापर करतो चांगल्या कामासाठी. लोकांची कुंडलिनी ॲक्टिव्हेशन असेल, प्रथमेश सरांना बाहेर करा सर ते. ब्रेश मारली. आत्मशुद्धी, चक्रजालन, मनोविकास अनेक गोष्टींसाठी आपण करत असतो. व्यावसायिक म्हणजे आपण काय शिक्षण घेतलंय, बी-ए, बी-एड सरांनी सांगितलंय आपण त्याचप्रमाणे शिकलेलो आहे. पुणे युनिव्हर्सिटीतून झालेले शिक्षण आणि आपण
बऱ्याच गोष्टी लोकांसाठी करत असतो. एक प्रशांत म्हणून आहे, त्यांना रिमूव्ह करा सर. सर्च मारायचं पार्टिसिपंट मध्ये आणि पटकन रिमूव्ह करून टाकायचं. वेळ लागत नाही, सेकंदात. आणि आपण आध्यात्मिक भरपूर कार्य करत असतो. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, आपण आदिमाता चंडिकेची उपासना आणि गुरु गोरक्षनाथांना सोबत घेऊन स्वयं भगवान त्रिविक्रम यांच्या साहाय्याने आपण तिन्ही स्तरावरती काम करत आहोत आणि याचं आपण काम वाढवतच नेणार आहोत आपण दूरपर्यंत. शांतता, प्रेम, अहिंसा या गोष्टींसाठी आपण मदत करतोय लोकांना. ना कोणाचं नुकसान करायचं, ना कोणाचं काय करायचं. रेकी लेव्हल 1 मध्ये डॉक्टर मिकाऊ सर त्यांची माहिती सांगितली तुम्हाला. 1900 शतकात का त्यांनी शोध केला, त्यांनी खूप माहिती कोटेश्वरात गेले धर्माचे. मी जे काही कहाणी सांगितली सुरुवातीला तर यांची आहे. डॉक्टर मिकाऊ सरांमुळेच आपण या गोष्टी शिकतोय. हे डॉक्टर रेकी उसोईचे आहेत. तुम्हाला सांगितलेलं यांचं नाव डॉक्टर हयाशी नौदल प्रमुख होते आणि नौदल प्रमुख असताना डॉक्टर होते ते आणि डॉक्टर नंतर यांनी रिटायरमेंट हा शिकवायचं त्यांनी किंवा शिकायचं चालू केलं. यांना दीक्षा दिल्या. पहिले शिष्य होते. नंतर हवायोद्धा कथा ह्या खूप आजारी होत्या. 1980 मध्ये यांनी खूप उपचार घेतले. 1968 मध्ये आणि यांना खूप फायदा झाला. आणि या तिघांनी मिळून जगात रेकीचं कार्य पसरवलं. डॉक्टर मिकाऊ सर यांना नमस्कार करा. यांच्यामुळे तुम्ही शिकत आहात. धन्यवाद म्हणा. थँक यू सो मच की ही विद्या आपल्या सार्वजनिक रूपात सर्वसामान्य लोकांकडे पोहोचते. बघा, आता हे तुम्हाला मी सगळं शिकवतोय. याच्या मागे काहीतरी कारण आहे. तुमचेच प्रॉब्लेम तुम्हाला, लढाई तुम्हाला शिकवायचंय मला. मी दुसऱ्याच्या हाताखाली जाऊन किती दिवस लढणार तुम्ही? म्हणजे किती दिवस कोणापाशी हात जोडणार? मी आले, माझी 4 वेळा येताल, 10 वेळा येताल. ब्लॅक मॅजिक करणारे मी एकदा उतरवलं की परत केलं की परत आला. असे करणारे किती लोक आहेत? लय लोकांना त्रास होतात. थोड्या दिवस फरक पडतो, परत येतं. कायमस्वरूपी काय करू शकता का? तर कायमस्वरूपी पर्याय तुम्हाला एकच उरतो, रेकी. त्या तुम्ही तुमच्या बऱ्याच गोष्टी लॉक करू शकता. तुमच्या घरच्यांना, तुमच्या इतर लोकांना, फॅमिलीला सिक्युअर ठेवू शकता. मोटार जरी बिघडली तरी चालू होती, मोबाईल बिघडला तरी चालू होतो. सगळं काम होतं ह्याच्यावरती. आणि तुम्ही जसे अनुभव घ्याल पुढे जाऊन तसं तुम्हाला त्याच समजेल. व्हिडिओ बंद आहेत ते लोक आहेत ना सध्या या डायमेन्शन मध्ये, म्हणजे आपल्या पृथ्वी तलावावरती जिवंत, ते चंद्रावरती वगैरे गेलेत. असं काय आहे का? हम्म. शिकायचं सगळं असतं, पण आपल्याला का बघायचं, व्हिडिओ चालू करायचं नाही, काय नाही, अर्धवटवाणी बसायचा. ताकाला जायचं, भांड लपवायचं. द्या मला ताक. कशात द्या? माग भांड घेऊन आलोय त्या. तोंड दाखवायचं नाही, शिकायचं तर खरं. आहे की नाही? तर ही पीडीएफ तुम्हाला जी दाखवतोय मी, त्या पीडीएफ मध्ये आपण ही लोक जे आहेत, ठीक आहे, iPhone 14 नाव घेऊ टाका आपलं, ड्युटीवर असताना, ठीक आहे. रेकी शिकत असताना धन्यवाद किंवा ग्रॅटिट्यूडचा भाव असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आयुष्यात आपण जे जे मिळालो त्याला नेहमी थँक्यू सो मच बोलणं. आपण आपल्या आत्म्याला थँक्यू म्हणा, स्वतःला थँक्यू म्हणा, डॉक्टर मिकाऊ सरांना थँक्यू म्हणा. नेहमीच आपण सगळ्यांना थँक्यू सो मच बोलणं गरजेचं आहे. आणि आपण उपचार करणाऱ्याचे किंवा स्वतःचे बी आभार मानायचे आणि डॉक्टर मिकाऊ सरांचे बी आभार मानायचे. आलं लक्षात? हे दुसऱ्या लेवलमध्ये बी शिकला तरी लक्षात ठेवायचं, हे कायम शेवटपर्यंत लागतं. आता त्यानंतर रेकीची प्रक्रिया काय आहे? हाताचे तळवे धरायचे असतात, जेणेकरून एकमेकांशी बोटे संलग्न राहतील. म्हणजे हातामध्ये खड्डा मध्ये राहिला पाहिजे आणि पुढं इथं मागे चढ झाला पाहिजे. त्याला म्हणतो आपण पिरॅमिड सारखा हात करणं. ते तुम्हाला शिकवेल पुढे. तेव्हा हातातून एनर्जी वाहते. आणि तिथं जिथं जिथं उपचार करायचे तिथं ठेवायचे असतात. आता उपचार करताना बघा, रेकी लेवल मध्ये आपली चक्र हिल करायची असतात. मग डोळे, कानशिले, कान, आज्ञाचक्र, डोक्याच्या मागचा भाग, घसा, विशुद्धी चक्र असेल, थायमस असेल, आणि म्हणजे अनेक सगळे भाग शरीराचे हिल करायचे. तुम्हाला 19 ते 24 अंग, पोटऱ्या, मांड्या, हे चक्राचे भाग असतात. 114 चक्र असतात आपल्यात, त्यातले 7 चक्र मेन असतात. पण हे जे 26 भाग उपचार करायचे ते खूप गरजेचं आहे. मग त्यातल्या ग्रंथी असतील, बऱ्याच काय काय गोष्टी असतील, तर त्या तुम्हाला फील करणे गरजेचं असतं. त्याने काय होतं, तुमची साधना होते आणि तुमचे शारीरिक आजार दूर होतात. रेकीला एनर्जी स्पायरल बनवायची गरज नसते किंवा स्पायरल अशी असतात, बॅलन्स करायची गरज नाही, ऑटोमॅटिक काम करते. तिला इंटेलिजन्स असतं. देवाला स्वतःची बुद्धी, थोडक्यात. दुसरी गोष्ट, दुसऱ्याच रेकी देताना
एनर्जी स्पायरल घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काढायचे असतात. आणि हाताची तर्जनी आणि मधलं बोट, हाताची तर्जनी आणि मधलं बोट या बोटाने दोन्ही खांद्यापासून पायाच्या बोटापर्यंत आणि खांद्यापासून पायाच्या बोटापर्यंत स्पायरल काढावी आणि मागील बाजूची रेकी देऊन पूर्ण झाली ना, मग त्या चेतनेच्यामध्ये त्या शरीराचा समतोल येतो. कुठल्याही रोगाचा उपचार करताना रेकी शरीराला द्यायची असते, सगळ्या शरीराच्या भागांना द्यायची असते. कितीही तातडीची वेळ आली, जिथं दुखतंय म्हणजे एखाद्याला गडबड असेल, तर ठीक आहे, जिथं दुखतंय तिथं दिली तरी चालते. नाहीतर 26 ते 24 अंगांना रेकी देणं बंधनकारक आहे. असा कोणताच नियम नाही, की प्रत्येक भागावर 3 ते 5 मिनिटे म्हणजे त्यापेक्षा कमी रेकी द्यावी. त्यापेक्षा जास्त दिली तर चांगले. 3 ते 5 मिनिट कमीत कमी रेकी दिली पाहिजे. नॉन-व्हेज खाल्लं तरी चालतं. बाकीच्या कुठल्या गोष्टी की तुमच्या असतील पिरियड्स किंवा काय-काय असे काही नियम नसतात रेकीला सोयीस्फूतक. कोणीही रेकी शिकू शकतं लहानापासून मोठ्यापर्यंत. रेकी जेव्हा आपल्यातून दिली जाते, तेव्हा आपलं मन सांगत असतं, या व्यक्तीला इथं-इथं द्या, तिथं-तिथं द्या. कारण तिथं-तिथं प्रॉब्लेम असतात. रेकी जी काही आपण करत असतो, तर ती खाली पायाला आधी दिली, डोक्याला नंतर दिली, असा काही फरक पडत नाही. क्रमाने दिली, द्यावी नियम नाही. खाली पायाला दिली, डोक्याला दिली, मध्ये पोटाला दिली तरी चालतं. रेकीमध्ये आपण काम करत असताना आपला संकल्प असावा, की एवढ्या दिवसात आजार बरा व्हावा, अफर्मेशन देणं गरजेचं आहे आणि 21 दिवस साधना करणं तुम्ही आणि तुमच्या जेव्हा हीलिंग करता त्याला देणं गरजेचं आहे. कितीही वेळ रेकी घेतली तरी चालतं. रेकी 26 भागांवर ते 24 भागांवर दिली जाते. नियम काय नाही. एका दिवसात 26 अंग तुम्हाला करायचे असतात. मग तो सकाळी 20 मिनिट, दुपारी 20 मिनिट, संध्याकाळी 20 मिनिट करू शकता किंवा सकाळीच एका एका तासात पूर्ण करू शकता किंवा संध्याकाळी एका तासात पूर्ण करू शकता. रेकी तुम्ही झोपून घ्या, बसून घ्या, उठून घ्या, कशीही करा, वापरा. काही प्रॉब्लेम नसतो. त्याला काहीच नियम नसतात. रेकी घेताना डोळं बंद केलं पाहिजे, उघडलं पाहिजे असा काही नियम आहे. जसं वाटेल तसं उपचार करा. म्हणजे त्याचा तुम्हाला त्रास होत नाही. तुमच्या सोयीने गाणं लावा, म्युझिक लावा, रेकी घ्या. काही अडचण नाही. हसत-खेळत शिका. रेकीमध्ये खाण्यापिण्याच्या काही सवयी बदलायची गरज नाही किंवा गोळ्या बंद करायच्या नाहीत. रेकीचा कुठल्याही रोगाशी संबंध जोडायचा नाही. रेकी नेहमी चेतना आहे, तुमचा फायदाच करेल आणि कुठल्याही रोगा असेल किंवा उपचार करताना त्याचा तो प्रॉब्लेम दूरच होतो. रेकी कोणाला जबरदस्तीने द्यायची नाही. माझ्याकडे जादू आहे बाबा, चल, चल तुला शिकवतो, असलं करत बसायचं नाही. ज्याला गरज आहे त्याला द्यायची असते. रेकी आपण शिकत असताना त्याचा दृष्टिकोन देवाण-घेवाण कुठल्याही माध्यमातून होऊ शकतो. एखाद्याला पैसे मागू शकता. एखाद्याला तुम्ही हीलिंग केलं किंवा पुढच्या लेव्हलमध्ये असते सेकंड, फोर्थमध्ये किंवा त्याला एखाद्याला जेवण, फुलं किंवा देवाला काय अर्पण किंवा एखादी स्तोत्र 10 वेळा म्हणू शकता, 11 वेळा, 5 वेळा चालतं. रेकी देणे-घेणे. रेकीचा साधक असतो किंवा बालक असतो. हे एक चैतन्याचे वाहक असतात. रेकी एनर्जी क्राउन चक्रातून येते. आपल्या आज्ञाचक्रामध्ये येते. आज्ञाचक्रातून थ्रोट चक्रामध्ये येते आणि त्यानंतर शोल्डरमध्ये येते. अनाहत चक्रामध्ये आणि त्यातून आपण लोकाला रेकी देत असतो. म्हणजे आपल्या हातातून चक्रातून प्रवाहित येते. त्यामुळे आपला अधिकच फायदा होतो. औषधं घेतात त्या पेशंटला औषधं बंद करायची, लावायची नाहीत अजिबात, चालूच ठेवायची. मग जुना बघा, जेव्हा रेकी घेत असता 21 दिवसामध्ये एखादा जुना आजार असेल, तर ती वर येतो, पण पुन्हा बरा होऊन जातो. मगाशी सांगितलं रेकी करत असताना आपल्याला स्वतःला थँक म्हणायचं. डॉक्टर मिकाऊ सरांना, युनिव्हर्सला, स्वामी साई, शिवजींना, दत्तगुरूंना, तुम्हाला जे बुद्ध असतील, महावीर असतील सगळ्यांना थँक बोला आणि ज्याला रेकी देताय त्यालाही थँक मला त्याचं नाव घेऊन थँक म्हणा. आता ओरावरती आलो होतो. मगाशी तुम्हाला बरंच काय-काय सांगत होतो, की जी ओराचा प्रकार असतो ना बाबांनो, बघा ही जी एक मी कर्सर फिरवतोय, हा ओरा खूप स्ट्रॉंग आणि चांगला असतो. इकडे जे दिसतात, या शॅडो दिसतात ओरामध्ये, यामध्ये भूतकेत असतात, नकारात्मक विचार असतात, करणी बाधा असतात, भूतपिशाच बाधा असतात, कुणी काहीतरी केलेलं असतं किंवा कुठून बाहेर तुम्हाला लागलेलं असतं. म्हणून असे शॅडो निर्माण होतात. ब्लॅक किंवा इतर कलर जेव्हा दिसतात आपल्याला डार्क लेव्हलचे, तर त्यामध्ये भूतबाधा असते, इतर बाधा निर्माण होतात. आजारी असतो तो व्यक्ती, रडका असतो, सारखा त्याच्या टेन्शन खाली असतो, अँक्झायटीसाठी असतो, अँक्झायटीमध्ये असतो आणि सारखा अभावाखाली असतो. तर त्याचा ओरा असा खराब असतो आणि ज्याचा चांगला असतो त्याचा ओरा असा सुंदर असा असतो. ओरा आणि त्याचे प्रकार असतात बघा. आपली इथरिक बॉडी असेल, इमोशनल बॉडी असेल, फिजिकल बॉडी म्हणतो आपण,
इमोशनल भावनिक शरीर म्हणतो, मेंटल बॉडी आहे, मानसिक बॉडी असेल, ॲस्ट्रल बॉडी असते, सूक्ष्मदेह, इत्रिक असतं, एकदम शांत प्रकाशी शरीर, सेलेस्टियल बॉडी असते, त्यापेक्षा आणखी छान असते आणि कॅज्युअल बॉडी असते. अशी बॉडीचे 7 चक्रांगणी 7 बॉडी निर्माण होतात. आता हे करत असताना हे जे चक्रांचे प्रकार असतात, आपण चक्र बघूया. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, चक्र म्हणजे किती इम्पोर्टंट आहे, चक्राचं किती इम्पोर्टंट असते. मी मगाशी दाखवलं. तुमचं चक्र चांगलं असेल तर काय होतं, चक्र चांगलं नसेल तर काय होत नाही. तर काय असतंय, प्रत्येक चक्राचं वैशिष्ट्य आहे. बघा एखादा माणूस असतो, आता मूलाधार चक्र, बॅलन्स नसेल किंवा एखाद्याकडे खूप पैसा येतो, येतो, येतो आणि अचानक त्याला अधोगती लागली. पैसा येत असतो तेव्हा तो देवाला विसरतो, सगळ्या गोष्टी विसरतो. पैसा अमाप खर्च करत राहतो. पण देवाला त्यातला किंवा सामाजिक हेतूसाठी काय खर्च करत नाही. दुसरी गोष्ट, असं येत असताना लोकांना दिसतं किंवा एखाद्याला बघवत नाही किंवा तुम्हाला खूप ते अलक्षिमी नादायला लागते आणि हळू कमी होत जातो. म्हणजे येतो बी आणि अलक्षिमी बी येऊ शकते. तर हा पैशाचा वापर नीट करत नसतो. दारू किंवा व्यसनं किंवा पार्ट्या यामध्ये जात असतो किंवा कोणी ब्लॅक मॅजिक करणं किंवा कोणाला न देणं, कोणी तुम्हाला बघवत नाही करत असतं. त्यावेळी तुमची अधोगती होते. खूप सारा पैसा येत होता अचानक. अचानक फ्लो कमी होतो. खूप सारा धंदा चाललेला, तो धंदा बंद होतो. खूप चाललं शरीर होतं. अचानक शरीरामध्ये व्याधी निर्माण होतात. खूप सगळं चांगलं चाललं होतं. घर-दार, बंगला सगळं, बायका-पोरं अचानक कोणीतरी दगवायला लागतं. तर या सगळ्या गोष्टी असतात ना, तर हे चक्रांच्या रिलेटेड असतात मित्रांनो. आणि चक्रांचा परिणाम तेवढाच होतो. मूलाधार म्हणजे मूळ चक्र, जसं वडाचं झाडाच्या मुळा जमिनीत जितक्या खोलवर तेवढं झाड मजबूत असतं प्रत्येक झाड. जसं तुमचं मूलाधार चक्र जेवढं मजबूत तेवढं तुमच्यावरती चांगलं. नाहीतर मूलाधार चक्रावरतीच अटॅक करतात, कर्णेबाधा, तुमची चक्र उलटी फिरवली जातात, नाड्या लॉक केल्या जातात आणि काही काही जणांना फक्त एकाच नाडीने श्वास चालू असतो. एक नाडी काम बी करत नाही अशा ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांना अनुभव असतो. तर जे मूलाधार चक्र आहे, ते मूलाधार चक्राविषयी माहिती घेऊ आपण. हे जे मूलाधार चक्र आहे, आधार, मूळ आधार पृथ्वी तत्व असतं जमिनीशी निगडीत. पाय बघा आपण, लाल रंग असतो त्याचा, सुगंध आपण घेत असतो. आदी वृक्क ग्रंथी म्हणजे आपली किडनी वगैरे, वगैरे या गोष्टी येतात त्यामध्ये. अर्थ, काम, मोक्ष, आपण म्हणतो ना काहीतरी काम करतोय त्याला अर्थ तर असू दे. आपण काय काम करतोय त्याचं ध्येय तर असू दे आणि त्याचं समाधान तर मिळू दे. मोक्ष, तुम्हाला तर माहिती आहे सगळं सोडून जायचं म्हणजे मोक्ष. शरीराची स्थिरता, सामर्थ्य आणि नवीन-नवीन काय-काय तुम्ही बनवायची शक्ती मिळत असते, ताकद मिळत असते, क्रिएटिव्हिटी. पाय, कणा, हाडे, गुडघे आणि नितंब या सगळ्या गोष्टी रिलेट करतात. मानसिक व्याधी काय होतो, हा व्यक्ती सतत एकटा पडत असतो. याचं कोणी ऐकत नाही आणि ह्याच्याजवळ कोणी येत नाही आणि हा निगेटिव्ह एनर्जीने ग्रासलेला असतो. एकट्याने राहावं, एकट्याने फिरावं, सुसाईडचे विचार करत असतो. आणि अनेक गोष्टींमध्ये जात असताना फोबिया, वाईट सवयी त्याला लागतात, भीत असतो. वाईट सवयी दारू, जुगार, मटका, बाहेरचे अफेअर्स, खोटं बोलणं, फसवणं, लोकांचे पैसे उडवणं, दगाफटका करणे, व्यसनचिंता असते, दारू, सिगारेट वगैरे, वगैरे काय, काय, काय तंबाखू वगैरे. भीती असते त्याला सारखी भीती, मरणाची भीती वाटते. घरातलं कोण दगावतंय का? माझं कोण वाईट करतंय का? तो स्वतःच चितत असतो खूप काय निगेटिव्ह. कुठलंही काम करायला गेला भीती असतो. तो उदासीन असतो. त्याला उत्साह अजिबात नसतो. कुठलं काम केलं तर नंतर बघू, उद्या बघू. पछाडणे म्हणजे त्याला भूताने झपाटलेलं असतं. कर्णीबाधा केलेली असते. तंत्रप्रयोग ह्याच्यावर होतात. हे जर चक्रात शारीरिक आजार काय होऊ शकतात? कंबरदुखी, पोट बिघडणे, मूळव्याध. बघा मूळव्याध बी होतं, कंबर सारखी दुखणे, पोट बिघडणं, लूज मोशन वगैरे, पोटातलं पचतच नाही अन्न. ते सेक्शुअल प्रॉब्लेम होतात, मांड्या दुखणं, गुडघेदुखी गुडसारखी असते, टॉयलेट बाथरूम म्हणजे पोट साफ न होणे, सायटिकाचा आजार, संधिवात निर्माण होणं कुठलाही असेल, शारीरिक कमजोरी येते आणि चक्कर येणे असे प्रकार चाललेले असतात. आता तुम्ही जर बघायला गेलात, तर हे चक्र मजबूत असेल, तर तुमच्याकडे खूप सारा पैसा येतो. तुम्ही व्यवसाय धंदे चांगले राहतात. तुमचा कुठल्याच धंद्याला हात घालेल तो धंदा चालू राहतो. फक्त हे तुमचं चक्र बॅलन्स पाहिजे. लोकं तुम्हाला ऑटोमॅटिक येणार, भेटणार, पैसा-पाणी देणार. आणि ज्याचं बिघडलंय तो सगळंच त्याचं बिघडून जाणार आयुष्यात. चांगलं चाललेलं आयुष्य बिघडून जातं. आणि अनेक घटना मी तर तुम्हाला पॉडकास्टमध्ये सांगितलंच आहे. अनेक घटना तुम्हाला बघायला मिळतात, तशा घडतात. म्हणजे या सगळ्या व्याधी. दुसरं असतं स्वादिष्टान चक्र. आवड, माधुर्य आणि स्वच्छंदी वृत्ती.
जल पाण्याचं तत्व असतं. पाणी नसेल तर आपण काय शरीर, देह आहे का आपला? सरमाड होऊन जाईल वाळकं. नारंगी रंग असतो. चवीच्या असतात. म्हणजे तुम्हाला चव चांगलं वाटेल तेच खाणार. दुसरं काय आलं तर पोटाच्या खाली जात नाही पोटात. गोनाइड ग्रंथी असते. विकास, क्रिएटिव्हिटी असते. इथं ब्रह्मदेव असतो. इच्छा, आनंद, कामवासना आणि नवीन पुनरुत्पादन म्हणजे आता क्रिएटिव्ह म्हणजे नवीन जन्म देताना तर हेच असतं ना, पुनरुत्पादन म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. स्त्रियांसाठी गर्भाशय, मूत्रपिंड, गोनाड्स, मूत्राशय याशी प्रॉब्लेम अवयव असतात. किडनी फेल होणे वगैरे याशी रिलेटेड असतं. अपचन, अतिआहार, अपचन होत नाही. किती बी खातात, भूत-बीत लागलं तर किती बी नॉन-व्हेज खातो, नॉन-व्हेजला मागं पळतो किंवा खूप गोड खातो. वाईट सवयी यालाही लागतात त्याला सगळ्या प्रकारच्या म्हणजे तमाशाला जाणं, म्हणतात ना म्हणजे कुठेतरी खर्च पैसा करणं किंवा कॅसिनोमध्ये जाणं, दारू, पार्ट्या, पॉर्न व्हिडिओ बघणं, सारखं सेक्शुअल विचार करणं, एका बलात्कारही करू शकतो, हायपर ॲक्टिव्ह असल्यावरती हा माणूस. छेडछाड करणं, त्रास देणं लोकांना, मुलींना किंवा त्याच्या भावना सेक्शुअल भावना सारख्या येणं, की मला असं सेक्शुअली असं फील का चुकी होणं किंवा स्वतःला सारखा तो असा कमी समजतो. त्याला लॅक असतात खूप आणि काही-काही लोकांना चक्र जर चांगलं नसेल, तर त्याला 18 वर्षाचा काय असला, 34 वर्षाचा काय असला, 30 वर्षाचा काय असला, ट्रेस एन्झायटीमध्ये राहतो आणि सेक्शुअल काहीच वाटत नाही. म्हणतात ना ते शीघ्रपतनाच्या समस्या, स्टॅमिना म्हणता तुम्ही. श अशा समस्या, स्वप्नदोष निर्माण होतात आणि तो नुसता विचार करतो सेक्शुअल, पण त्याच्याच्याने घडत काहीच नाही. तो प्रॅक्टिकली काही करू शकत नाही, असे प्रॉब्लेम होतात. काही-काही लोकं अशी असतात, की 60 वयापर्यंत, 65 वयापर्यंत त्यांची सेक्शुअल लाईफ चांगली असते. मूलबाळ न होणे या चक्राशी रिलेटेड असतं. एखादी भूतबाधा लागली, अमावास्या पौर्णिमेला कुठं बाथरूमला गेला, टॉयलेटला गेला, तिथं कुणी सुसाईड केलंय, मरलंय, माहीत नसतं, ॲक्सिडेंट झालाय रस्त्यावरती. तिथलं ते तुमचं जे म्हणतो ना, ही ओटी-पोटी पॅक केली जाते आणि तिथं सारखं मिसकॅरेज होतं किंवा सारखा मरतं ते आपलं गर्भ. तर त्याचं कारण ते खाऊन टाकतं गर्भ, टिकवून देत नाही आणि त्यामुळे होत असतं. बाकीचे काय प्रॉब्लेम असतील तेही इथंच असतात या चक्रात. हे चक्र नीट झालं तर मूलबाळ होणं शक्य होतं. संततीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. किडनी असेल, किडनी फेल होणे, किडनीचे प्रॉब्लेम, कंबरदुखी असेल, गायनॅकचे प्रॉब्लेम, युरिन इन्फेक्शन असेल, किडनी स्टोन झाला असेल, या चक्राशी संबंधित येतं. पाळी टायमावर येत नाही, बिघडली ती चक्रात येतं. आतड्याचे त्रास होतात ते इथंच येतात. पित्ताशयाचे त्रास आणि जनेंद्रियाचे विकार जे होतात, स्त्रियांसाठी स्त्रीरोग असेल, पुरुषांसाठी अनेक गुप्तरोग असेल, शरीरातील सूज आणि लैंगिक विकार म्हणतो ना, म्हणजे सेक्शुअल, ते या रिलेटेड असतात. त्याला जी निगेटिव्ह एनर्जी असते तो खूप असा विचार करतो, नकारात्मक व्हिडिओ बघतो, सेक्शुअल व्हिडिओ बघतो, सारखं त्याच्या डोक्यात चुकीचे विचार चालतात. धोकादाडी, दारू-बिरू, मजा करायची, हौस करायची त्याच चक्रात. हे आहे मणिपूर चक्र. चमकणारा मणी म्हणतो तसं आहे. अग्नितत्व आहे, पिवळा रंग असतो. सूर्याशी निगडीत असतं हे चक्र मुळात. आणि हे खूप पॉवरफुल चक्र असतं. आपलं व्यक्तिमत्व आणि आपली दृष्टी, ज्ञानेंद्रिय, डोळ्याने काय पाहतो ते सगळं इथं साठवलं जातं. 50 कोटीच्या आसपास ट्रिलियन म्हणतो ना ट्रिलियन इतक्या पेशी आपल्या ह्याच्यामध्ये असतात ग्रंथी, पेशी. त्यामध्ये साठवून ठेवतात सगळ्या मेमरीज. आपलं जे काही पास्ट लाईफ वगैरे असतं, स्पाईनमध्ये आणि या चक्रामध्ये बरेच असतं. डी म्हणतो ना आपण. तर सगळ्या गोष्टी तिथं पुरवण्याचं काम हे चक्र करतं. प्रबळ इच्छाशक्ती, आनंद, क्रोध, लाज, लज्जा, इच्छा, आसक्ती. आता आनंद म्हणजे ते चांगला असेल तो आनंदित असतो, चांगला असतो. रागीट असतो माणूस म्हणजे नुसता रागवतो. एखाद्याने झपाटलेलं असेल तरी रागवतो, काय बोललं तरी रागवतो, इगो असतो खूप. इच्छाशक्ती, आसक्ती याशी रिलेट असतात आणि पचनसंस्था असते, स्नायू आणि पित्ताशयाशी रिलेट असतं हे बी. त्याचं चक्र चांगलं नसेल तर ह्यो सारखा काही सांगा विसरून जाणार. आता सांगितलं कळी तो बघितलं ना दार लावून आला एखादा तरी परत जाऊन म्हणणार, "दार लावलंय का बाबा मी?" स्मरणशक्तीचा अभाव, आठवत काहीच नाही. कितीही अभ्यास कर, कितीही काय कर, तुझ्या ह्या चक्रात प्रॉब्लेम आहे. तू कुठंच पास होऊ शकत नाही. तुला काहीच आठवणार नाही. एकाग्रता तर शून्य राहणार. सारखं चंचल. आता हे बघ, बारकी पोरं कशीच मोबाईल स्क्रॉल करतात. नवीन, नवीन, नवीन रील नवीन. तसं त्याची बुद्धी चालते. एकाग्रतेचा अभाव असतो. दडपण, त्याला सारखी भीती वाटते. कोणीतरी छातीवर बसलंय, नरडं दाबतंय. भूतबाधा झाली तरी हे चक्र ब्लॉक केलं तर सारखं याचं पोटामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. पचन होत नाही किंवा कुठली करणी केली तरी तसं होतं. आणि त्याला जगू वाटत नाही, मरावं वाटतं, चुकीचे विचार येतात, जेवण जात नाही, वजन कमी होतं.
सिक्युरिटी राहत नाही कुठली, भीती वाटते, तणाव येतात. शारीरिक व्याधी असतात, अल्सर होतो याला, डायबिटीज होतो, जाड होतो किंवा वाळतो तरी, त्वचेचे विकार होतात, सोरायसिस, कोड वगैरे असं किंवा कुठं पुरळ येणे वगैरे असं, खाणाखुणा. अपचनाचा त्रास होतो खूप याला, पोट साफ, भीती वाटते. लगेच काय वाटलं, कुठलं टेन्शनचं ऐकलं, कोण मेलं गेलं की ह्याला लगेच बाथरूमला पळतंय. वाईट काय भीती वाटली की लगेच बाथरूमला पळतंय. हाय बीपी, लो बीपी याशी संबंधित असतो. बीपीचं अतिसार म्हणजे खूपच टॉयलेट, बाथरूमचा त्रास होणं, उलट्या एका सगळं एकदाच होणं. संसर्गजन्य रोग होतात आणि वजनातील अनियमितता म्हणजे आता 60 किलो असेल तर गडी 50 किलो बी होणार, 50 किलो असेल तर 70 किलो होणार. वजन किती बी वाढू शकतं आणि किती बी कमी होऊ शकतं. तर हे त्याशी रिलेट करतं. हे झालं अनाहत चक्र पुढं. हे हृदयाचं चक्र आहे. हा वातत्व, हिरवा रंग, स्पर्श, थायमस ग्रंथी, दया, आशा, चिंता, अहंकार याशी रिलेटेड असतात. अहंकारी वृत्ती बी वाढवतं चक्र हायपर ॲक्टिव्ह असल्यावर. चिंता बी वाढवतं हायपर ॲक्टिव्ह असल्यावर. लो चक्र डाऊन असल्यावर आशा नुसती वाटते आणि मी बॅलन्स असेल तर दया, क्षमा, शांती, प्रेम, करुणा हे सगळं निर्माण होतं. फुफ्फुसे, हात-पाय सगळं रिलेटेड अशी करत असतं. हृदय हवेचं तत्व असतं ना यात. त्यामुळं फुफ्फुसे, हात आणि सगळे जे नळे असतात पोकळ त्याशी रिलेटेड असतं. पंपिंग वगैरे होत असतं आपल्या हार्ट चक्रात यात. ह्या माणसाला टेन्शन ह्याला अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात आणि ह्याचं जर हार्ट चक्रावरती कुणी केलं तर ह्याच्या छातीवर बसलेले आवाज होतात. छाती दाबलेले आवाज होतात. महिला असतील तर महिलांना छातीला स्पर्श केलेलं जाणवतं किंवा जनन इंद्रियांना मूलाधार चक्र ब्लॉक केलं तर त्यांना कुठेही सेक्शुअल पार्ट असेल तिथं स्पर्श केलेले जाणवतात. विकृत स्वरूपाचे स्पर्श असतात. असा काळा-भंगार हात किंवा खूप डेंजरस पुरुष असतील तर पुरुषांनाही काही-काही असे स्त्रियांचे स्पर्श जाणवतात. आणि कोणीतरी येतंय, काहीतरी ओढतंय, केस ओढतंय, पाय ओढतंय. हे किंवा आपल्या पोटाला काहीतरी टोचल्यासारखं होतं, अंगाला टोचल्यासारखं होणं. अनेक गोष्टी असतात. मी सांगून कंटाळा येईल. तुम्ही ते पॉडकास्ट बघा. मी इथे शिकवतो. ठीक आहे. असे प्रॉब्लेम येतात. महिलांभोवती अनेक असे गोष्टी सोडल्या जातात. आणि केस उपटणे वगैरे असे अनेक प्रकार होतं. टेन्शन येतं. सारखं असं विचार करणं, आभास निर्माण होतं. तुमच्या मागं-पुढं कोणतरी आहे. तुमच्या डोक्याच्या वर कोणीतरी बसलंय. तुमच्याकडे कोणतरी बघतंय. असे जे भास होतात ना, हे निगेटिव्ह एनर्जीचे असतात. आणि जेव्हा एखादी गोष्ट मी जर तुमच्याकडे एकटक असं बघत बसलो, तर तुम्हाला जाणवतं. अशीच निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे एकटक बघत असेल, तुम्हाला जरी दिसत नसेल, तरी तुम्हाला असं फील होतं, की आसपास कोणतरी आहे. जाणवतं की नाही? हो बी बोला की हो नाही काय. मग तेच सांगतोय तुम्हाला. नि कुठं गेलं ते? निरुत्साही आता बघा ह्याला उत्साह ह्याला काहीतरी काम सांगितलं ना, सुरुवातीला डिस्कस करणार म्हणणार आपण असं करू, फलानं करू, आपण बंगला बांधू, गाडी बांधू, आपण असं मोठा बिझनेस करू, काय करू, नोकरी करील, सगळं करील आणि जा म्हणलं का नाही, आता नाही जमणार, आता कंटाळा आलाय, आता नाही उद्या करू, असा उद्या उद्या करत जिंदगी घालवतो. कुणावर विश्वास ठेवत नाही. त्याला खरं जरी किती सांगितलं जीव तोडून, अरे बाबा तू विश्वास ठेव. जरी डॉक्टर म्हणला तुला काय नाही झालं, काय नाही, तू नॉर्मल आहे, तरी त्याला काय वाटतं मला काहीतरी झालंयच आणि म्हणून मला गोळ्या औषध देतात. भीतो. म्हणजे मनात फिअर नाही, अविश्वास आहे. आपल्या बायकोला बी डाऊट घेणार किंवा बायको नवऱ्यावरती सारखा डाऊट घेणार, म्हणणार तुमचं आहे का आय लव्ह यू म्हणून घेणार 10 वेळा कामाला जाताना. आलं तरी म्हणणार आय लव्ह यू म्हणा. फोन, चेकअप करणे, सारखं संशयी नजरेने बघणे किंवा बायकोकडे संशय वृत्तीने बघितलं आणि एक तर संशयाला औषध नसतं. पहिली गोष्ट. संशय असा रोग आहे, की त्याला त्याला औषध नाहीयेच. आणि त्याचं उत्तर जरी मिळालं तरी माणसाचा अशाच संशय होतात. पण सगळ्यांना शब्दात येणार, माझं तुझ्यावर प्रेम आहे. 2-4 लफडी करणार अशा 2-4 बायका किंवा 2-4 जेंट्स असणार. त्यांना गडावणार, पैशाला लुबडणार. 2-4 बॉयफ्रेंड ठेवणार. त्या 2-4 जणांना लुबडून सगळं खाणार. आणखी उलट्या केस टाकून देणार त्यांच्यावरती. की तुम्हीच मला हॅरॅस केलंय वगैरे किंवा पुरुष असेल तर 2-4 बायका रमणार, सगळ्या गर्लफ्रेंड ठेवणार ऑफिसमधल्या आणि बायकोला म्हणणार माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्या विश्वास ठेव, मी विश्वासू माणूस आहे, तुझ्याशिवाय कोणच नाही माझं आणि माझ्याच नावाचं तू कुंकू लाव, मी तुझ्याच नाव जपत असतो दिवसभर, खोटं बोलत राहतो. पैसे घेतले कुणाकडून तर म्हणणार, घेताना म्हणणार विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर, तुम्हाला 8 दिवसात पैसे माघारी करतो. तुम्ही डोळे झाकून ठेवा, आपण कसा माणूस आहे, काय माझं हे काम झालं की माघारी देतो. एकदा पैसे घेऊन जातो
तो परत फिरकतच नाही, तोंड दाखवतच नाही, चहा पिऊन जातो, तुमचंच खाऊ पिऊन जातो, तुमचंच पैसे घेऊन जातो आणि परत नुसता देतो 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 देतो, फोन करत बसतो आणि काहीच कुणाचा रुपया देत नाही, असा फसवत असतो. आलं लक्षात? अविश्वासी म्हणून म्हणजे कुणावरती काय ह्याचं काय गॅरंटी नाही काय म्हणून. तुम्हाला म्हणणार आत्ता चेक दिलाय, आत्ता उठवल किंवा आत्ता पाठवतोय, मोबाईल हातात घेतलाय, परत म्हणणार रेंजच गेली माझी, मोबाईल पैसेच जायना झालेत, अकाउंटला पैसेच नाहीत की अहो तेवढं. असं फसवणं, उद्या देतो, परवा देतो, 10 दिवसांची गडवागडवीची कामं. पार्टनर असेल, बिझनेस मध्ये असेल तर तुमच्या डोळ्यांधारी गैरव्यवहार करणार, तुम्हाला फसवणार आणि मुलं बाळही फसवतात, खरं सांगत नाही. अशा अनेक प्रकारच्या घटना सोबत घडतात. तर हे अविश्वासाचं चक्र आहे. उदाहरणं दिली तुम्हाला. शंका घेणे. हा, लक्ष्मीकांत पाटील कॉकचा ज्वेलर असतो एकदम. काय कमेंट दिली तू. एकदम ज्वेलर माणूस असतो, बरोबर तुम्ही म्हणताय, काय गॅरंटी नाही. अं, शंका घेत असतो, वचनबद्ध नसतो. म्हणते तेच सांगितलं की सगळ्यांना शपथा घेतो असतो, मी तुमचा देवाची बी शपथ घेणार, सगळ्यांच्या शपथ घेणार, मी तुझाच आहे, तुझाच आहे, तुझाच आहे, पण तो कधीच कुणाचा होत नसतो, तो एकट्याचाच असतो. सेल्फिश, आलिप्तपणा. कधी कधी खूपच नाराज असेल, हायपर टेन्शन मध्ये असेल, एकट्याला राहू वाटतं, माणसं नको वाटतात किंवा बाधा असेल कुठली, तर तो माणसात राहत नाही, एकट्याला राहावं वाटतं अंधाऱ्या खोलीत आणि अंधार करून बसण्याची सवय लागते किंवा अंगावर पांघरून घेऊन अंधारात झोपायची, बसायची, कोणाबरोबर बोलायची नाही, उदासीनता असते. याला आजार होतात, दमा होतो, रक्तदाब आणि ब्रेस्ट कॅन्सर वगैरे होऊ शकतात स्त्री असेल तर. हृदयाचे आजार होऊ शकतात, हार्ट अटॅक वगैरे. अस्थमा होऊ शकतो, दमा, फुफ्फुसाचे आजार होतात, पंपिंग चांगलं नाही होऊ शकत, खांदेदुखी, खांदे सारखे दुखतात किंवा शोल्डर पडलेले असतात, अकाली वृद्धाप्य येत असतं, रक्तवाहिन्यांशी संबंधित विकार असते, रक्ताच्या ब्लड कॅन्सर सारखे होऊ शकतं, चिंतेत असतो आणि नैराश्य असतं, असा या व्यक्तीचा पॅटर्न असतो. हा पॅटर्न नुसार हा व्यक्ती राहत असतो. तर हे चक्र किती इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्या हृदयामध्ये प्रेम एकतर निष्ठुर असतो, प्रेम तर करू शकत नाही, खूपच त्याचा हायपर म्हणजे हे असेल तर अजिबात प्रेम ब्रीम नसतं, निष्ठुर वागतो तो, एकदम दगडासारखा स्वभाव असतो काय काय लोकांचा, कितीही काय म्हणा ते तर त्यांचंच खरं करणार. पुढचं असतं बाळांनो विशुद्धी चक्र, थोट चक्र. प्युरिफाय, आपण जेवढं चांगलं बोलल, चांगलं कराल, तेवढं तेवढं चांगलं असतं. पोकळ आकाश तत्व काय आहे, डोक्याच्या वर आकाश आहे, आकाशातच आहे आपण. आकाश तत्व, आकाशी निळा, ज्ञानेंद्रिय ऐकणे, जास्त ऐकायचे सवय, दोन कान दिल्यात ना देवाने, ऐकाय दिल्यात जास्त, आपण काय करतो तोंडाचं बोलतो जास्त. थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्रंथी असते, मिन ग्लँड असतात या, आणि यावरती हल्ला केला ना की तुम्ही व्यक्त होऊ शकत नाही, बोलू शकत नाही, कशाचे छातीचे आजार निर्माण होतात. अनाचक्र याने अभिव्यक्ती, तुम्ही व्यक्त होऊ शकत नाही, बोलणे, खांदे, मान, हात, तळवे याचे प्रॉब्लेम निर्माण होतात. हम मंत्र असतो याचा विशुद्धीचा. विशुद्धी चक्र बघा, हा माणूस सारखा खिन्नपणे बसलेला असतो, नुसता विचार करत करत, काय बोलतोय कळत नाही, विषय आणि विषयांतर होत असतं, त्याला जे बोलायचंय ते जमत नाही आणि जे बोलायचं असतं ते विसरून जातो किंवा बोलाय गेलाय तो व्यक्त होऊ शकत नाही, घाबरतो, त्याला सारखं डावललं जातं, तुला काय कळतं, तुला काय कळतं, तू गप, तू काही शहाणा आहे का, तुला काय कळतं, आम्ही लय शहाणं लागून गेलो, असं त्याची वृत्ती असते. त्याला हाकलून देतात लोक, कोण ऐकत नाही, हाक जरी मारलं तरी कुत्रं सुद्धा भुकत नाही, असा ही व्यक्ती असतो. डावलतात त्याला, कोणीच किंमत देत नाही, म्हणजे अशी परिस्थिती होती. चिंता करतं खूप, विचार करतं, म्हणजे चिंता जितेकडे घेऊन जाते तसं काम ह्याचं चाललेलं असतं. एकाग्रता अजिबात नसते. शारीरिक व्याधी असते, नाक श्रवण विषयक विकार, घसा संबंधीचे आजार, सायनस, घसादुखी, थ्रोट इन्फेक्शन, थायरॉइड होतो, टॉन्सिल्स, आवाज, दात, जीभ, जबडा आणि याचा त्रास होत असतो. विशुद्धी चक्र असतं. हे जर चक्र ब्लॉक असेल तर तुम्हाला ताळमेळ लागणार नाही, तुम्ही कोणाशी कसंही बोलू शकता, काय बोलता हे कळणार नाही, बुद्धीचा, मनाचा, विचाराचा संबंध राहत नाही, बडबड 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 करत राहणार, काही बोलणार, सारखं आरोप करत राहणार, सारखं दोष देत राहणार, सारखं निंदा करत राहणार. म्हणतात ना ते सगळ्या चुकीच्या गोष्टी ज्या करायला नको आहेत, त्या गोष्टी करत राहणार. देवाची सुद्धा निंदा करणार, कुणाला चांगलं बघणार नाही, सारखी ईर्ष्या उत्पन्न होणार,
आणि चांगली बघण्याची दृष्टी तुमच्याकडे येत नाही. दुसऱ्याविषयी स्तुती करायची वृत्ती नसते. तुम्ही कधीच दुसऱ्याविषयी चांगलं बोलू शकणार नाही. सारखं कुणाची उणी-धुणी काहीतरी काढत बसणार आणि तुमच्या तोंडातून शिव्या गाळी निघणार. तुमच्या ओठातून शब्द जे बाहेर पडणार ते निगेटिव्ह शब्द बाहेर पडणार. तुम्ही असं ओरडणार खूप, हायपर होणार. तुमचा शब्दांनी असं तुम्ही एकदम त्याचं वाटोळं करून टाकणार. आपल्या जवळच्या लोकांना खूप त्रास देणार. घाण-घाण शिव्या देऊ शकता, हाणमार करू शकता. खूप काय-काय असतं. आणि वाईट शाप-सराप देणार आपल्याच लोकांना, पोराबाळांना सहित. अशी बी काय-काय लोकं असतात. तर ह्या चक्राचं असं असतं बाबांनो. थ्रोट चक्र तुम्हाला समजलं. नाकाचे प्रॉब्लेम, ऐकण्याचे प्रॉब्लेम, घसा, सायनस, घसादुखी, थ्रोट इन्फेक्शन, थायरॉइड, टॉन्सिल्स हे सगळ्या येत होतं. हे चक्र चांगलं असेल तर ह्याला काही प्रॉब्लेम येत नाही. आज्ञाचक्र जाणणे, आदेश देणे, प्रकाश, तत्व प्रकाशाचं असतं. प्रकाश ना डोळे आपण बघत असतो ना काय चाललंय काय नाही. गडद निळा रंग असतो. आंतरिक ज्ञान म्हणजे इंट्युशन पॉवर, प्रबळ इच्छाशक्तीचं चक्र आहे. तुमची काय इच्छाशक्ती? प्युटरी ग्लँड असते. इच्छा आणि प्रेरणा इथून मिळत असते. अपेक्षा आणि मानसिक संवाद करण्याचं चक्र आहे. देवा कुणाशी बोलायचं सायकल लेवलवर. सूर्य, डोळे आणि संपूर्ण चेहरा याशी निगडीत होतो. आता हे चक्र बॅलन्स असेल तर काय होतं? बॅलन्स नसेल तर वाईट स्वप्न पडतात. वेड्याचे झटके येतात त्या माणसाला. विक्षिप्तपणा येतो. आता गोड बोलेल तर परत चांगला बोलेल तर परत येड्यावानी करल, दगडी हाणल, तरकटवाणी करल. एकदम चुकीचा वागणार त्याला तारतम्य नाही राहत. मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. तो आता तुम्हाला गोड बोलेल, थोड्या वेळाने रागवेल, थोड्या वेळाने हाणेल, मारेल. ह्या व्यक्तीला सारखा आभास होतात. कोणीतरी आहे, कोणीतरी नाही सारखं किंवा कॉन्फिडन्स नसतो. मज्जासंस्थेचे नर्व्हस सिस्टम याची डाऊन होते आणि म्हणजे खूप इम्पोर्टंट जे असते ही आणि ही जर डाऊन झाली तर तुमचं काही खरं नाही. कुणी शिकवलं, किती शिकवलं, रडून शिकवलं, हसून शिकवलं, कळत काहीच नाही. मंदबुद्धीचा माणूस असतो. डोळ्याच्या संबंधित काचबिंदू, मोतीबिंदू होतो. कानासंबंधीचे विकार, ऐकाय नाही येणं, कानात पू येणे वारंवार किंवा काय-काय. डोकं दुखणं, अर्ध डोकं, अख्खं डोकं, काचबिंदू, मणक्याचा आजार होतात स्पाईनचे, केस गळती, टाळू दुखते, अर्ध डोकं दुखतं, डोकंदुखी आणि झोप अजिबात लागत नाही किंवा विचार करत बसतो नुसता, याशी संबंधित हे चक्र आहे. आता हे चक्र आणखीन जर तुम्ही बिघडलं नुसता विचार करणार, कार्य काय करणार नाही, कर्म काय करणार नाही. हो, विचारांच्या आत निगेटिव्ह एनर्जी कलेक्ट करतो आणि सारखं याच्या जीवनात निगेटिव्ह घडत जातं. आणि जेवढं निगेटिव्ह करत जातो, तेवढं त्यांचं जीवन निगेटिव्ह होत असतं. त्याला म्हणलं ना, "गप्प बस, समजून घे गोष्ट, नीट आहे." किती वेळा समजून सांगा, किती वेळा काय करा, त्याला काही समजत नाही. आणि मणिपूर चक्राचा आणि ह्याचा खूप संबंध असतो. म्हणजे तुम्ही जसं मूलाधार चक्र, मणिपूर चक्र आणि आज्ञा चक्र इम्पोर्टंट असते. त्यातलं एक जरी चक्र बिघडलं ना, तरी तुमचं अख्खी सिस्टम हलून जाते. गाडीचं जसं फॅनचा एक पातं गेलं, तर फॅन असा थर्रर्र कसं व्हायब्रेट करतं, असा-असा हलतो का डान्स करतो. तसं तुमचं शरीर करू लागतं. आणि मग तुमच्या जीवनात बी तसंच होतं नुसतं. चल बी चल, चल बी चल, चल बी चल. काय करू शकत नाही. म्हणजे असे प्रॉब्लेम मित्रांनो निर्माण होतात. आज्ञाचक्र चांगलं असेल ना, तुम्ही शेअर मार्केट करा, तुम्ही कुठले डिसिजन घ्या किंवा लोकं तुम्हाला डावलत नाही, जवळ घेतात, तुम्हाला विचारात घेतात. तुम्ही बॉसगिरी करू शकता, एक पॉलिटिशियन बनू शकता, गायक बनू शकता. असं भरपूर काय-काय तुमचं असतं. आज्ञाचक्र, थ्रोट चक्र इम्पोर्टंट आहेत. सगळी चक्र इम्पोर्टंट आहे. असं काय नाही की खालची चक्र अशी, वरची अशी. सगळी चक्र इम्पोर्टंट आहे. कारण खालची भौतिक जीवनाशी निगडीत आहे आणि वरची तुम्हाला डेव्हलप करणारी चक्र आहेत, नॉलेज. आणि तुमचा विकास, तुम्ही मार्केटिंग करताय, कसं मार्केटिंग केलं पाहिजे, शेअर मार्केट करताय, कुठं पैसे लावलं पाहिजे, त्याची आयडिया तुम्हाला सेकंड लेव्हलमध्ये शिकवलं जातं. सेकंड लेव्हलमध्ये सिम्बॉल असतात. 5-5 मिनिटामध्ये लोकांना 10-10 मिनिटामध्ये हिलिंग कशी द्यायची शिकवलं जातं. ते काय शिकवलं जातं त्यामध्ये. एखाद्याचं मन कसं बदलवायचं, एखाद्याचा नाद कशी सोडवायची, अशा अनेक गोष्टी असतात. आज्ञाचक्र असतं, 1000 पाकळ्याचं. विचार करतो ना आपण नुसतं, हजार, लाखो, 60,000 विचार येतात ना एका दिवसात. अ, आपण म्हणतो ना, एका तासात, एका दिवसात किती-किती विचार माणूस करतो. विचारांचं तत्व असतं जांभळा रंग, विवेक म्हणजे सतसत विवेक बुद्धी. तुम्ही पैसे आलेत, पण सतसत विवेक बुद्धीने कुठं गुंतवताय, काय वापर करताय महत्वाचा. पिनियल ग्लँड असते, अंतःप्रेरणा, ज्ञान, आध्यात्मिक प्रगती इथंच अवलंबून असते. उदासीन असतो व्यक्ती, मानसिक व्याधी. त्याचं माइंड सारखं झोपावं वाटतं त्याला, उठूच वाटू नये, सारखं झोपलेलं. काय करावं, काय नाही गोंधळलेला असतो. 10 जणांचा सल्ला घेणार, पण एकाचा फॉलो करणार नाही किंवा लोकांच्या बुद्धीने चालणार. गोंधळलेला असतो, त्याला काय सुचत नाही.
स्वतःला काहीच करता येत नाही, विश्वास नसतो, वेड लागलेलं असतं याला किंवा फिट येतात, आकडी मिरगी येते सारखी म्हणतो ना, तो प्रकार असतो. मज्जासंस्थेचे आजार होतात, स्किझोफ्रेनिया सारखा आजार होतो, अल्झायमर सारखा किंवा प्रकाश सहन न होणे, उजेड जास्त सहन होत नाही, इम्युनिटी पॉवर कमी असते, डोकेदुखी होते, कमकुवत मेंदू असतो, डोकं सारखं खाजवणार, असं-असं बघणार, सारखं करून, असं-असं करणार, असं डोक्याला हात लावून बसणार, असं बसणार, ह्या आजाराची लक्षणं असतात. कमकुवत मेंदू असतो आणि माणूस हा जरा स्लो असतो. मेंदू असतो उजवा मेंदू, डावा मेंदू, डोळा आणि मेंदूशी संबंधित सगळे विकार याशी रिलेट करत असतात. आलं लक्षात? तर हे सगळे प्रॉब्लेम चक्रांशी रिलेट करतात. आलं लक्षात? चक्र तेवढीच इम्पोर्टंट आहेत. आता कुणाचं काही क्वेश्चन असेल तर विचारा. ही सगळी माहिती तुमच्या शरीराविषयी सांगितलेली. माझे जे काय तुमचं शरीर काय, माझं शरीर काय एकच आहे. पण तुम्ही जर त्याला बॅलन्स केलं, व्यवस्थित केलं, तर तुमचं जीवन तुम्हीच बेटर बनवू शकता. आता आपण थोडंसं क्वेश्चन आन्सर घेऊन मग बघू. रेकॉर्डिंग बंद करून टाकतो.